नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी थर लावून व्हेज बिर्याणी केलेली आहे, लेयर्सवाली. इझी पद्धतीने एकदम साधी सिंपल अशी व्हेज बिर्याणी. आपल्याला पटकन ज्या घरामध्ये भाज्या तयार असतात, अवेलेबल असतात, त्याच भाज्यांच्या मी हा व्हेज दम बिर्याणी ही केलेली आहे, ही लेयर्सवाली. आता त्याच्यासाठी मी हा तांदूळ आहे तो मार्केटमधून आणलेला आहे, बिर्याणी राईस. आणि त्याच्या आधी मी मातीच्या भांड्यामध्ये ही केलेली आहे बिर्याणी. त्याच्यासाठी गरम पाण्याने, एकदम कोमट पाण्याने मी हे मातीचं भांडं आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यासाठी भाज्या ज्या घेतलेल्या आहेत त्या फ्लावर, कोबी आणि गाजर हे घेतलेले आहेत. आणि एक छोटासा बटाटा पण घेतलेला आहे याच्यामध्ये. आणि हे बिर्याणी राईस हा मार्केटमधला आणलेला आहे, लांबडा आहे तांदूळ हा. आणि हा पहिला स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे पाण्याने. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक 15 मिनटं मी भिजत घालणार आहे, जेणेकरून हा तांदूळ एकदम सॉफ्ट असा व्हावा, शिजल्यानंतर एकदम मऊ राहावा. त्याच्यासाठी मी एक 15 मिनटं भिजत घातलेलं आहे. आणि आता या सगळ्या भाज्या ज्या घेतलेल्या आहेत बिर्याणीसाठी त्या चिरून घेते. फ्लावर हा थोडासा मोठा ठेवायचा आहे, पीस जास्त बारीक असे करायचे नाही आहेत. मोठे मोठे मी पीस असे कट करून घेतलेले आहेत. आणि हे सर्व मी पाण्यात घालून घेते. गाजर थोडेसे गोल किंवा आपण वेगळ्या पण शेपमध्ये असे लांब कट करू शकतो. लांब पण राईसमध्ये एकदम छान, बिर्याणी राईसमध्ये चांगले दिसतात. आणि हा बटाटा एक आहे तो स्क्वेअरमध्ये असा मी कट केलेला आहे. आणि कोबी हा थोडासा लांब लांब कट करून घेतलेला आहे. आणि ह्या स्वच्छ भाज्या सगळ्या धुवून नितळत ठेवलेल्या आहेत जाळीमध्ये. नितळल्यानंतर ह्याच्यामध्ये मी दही थोडं 1-1.5 वाटी घातलेलं आहे. आणि ह्याच्यातच थोडंसं आलं लसूण पेस्ट, लाल तिखट 3 चमचे घालायचं आहे. 2 चमचे पण बास होतं. आणि बिर्याणी मसाला जो मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल असेल तोच आपल्याला चांगल्या ब्रँडचा घ्यायचा आहे, जेणेकरून आपली बिर्याणी ही चांगली व्हावी ह्याच्यासाठी. त्यामुळे चांगल्या ब्रँडचा तुम्ही मसाला वापराल तितकं चांगली ही दम बिर्याणी होते. आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे. आणि मॅरिनेशनसाठी 15 ते 20 मिनटं ठेवून देणार आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये चांगला मसाला या भाज्यांना सर्वत्र एकत्र छान असं मुरावा. त्याच्यासाठी 15 ते 20 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे झाकून. आणि जो राईस आपण तांदूळ जो भिजवला होता 15 मिनटं, तो राईस आपण आता शिजवून घ्यायचा आहे. एक पॅन घेतलेला आहे, ह्याच्यामध्येच मी तो नितळत ठेवलेला जो राईस आहे भिजत घातला होता तो आता ह्याच्यामध्ये मी घालून घेते. आणि जितके तांदूळ होते तितकेच त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी मी आता ह्याच्यामध्ये शिजायला घालून देणार आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत. तमालपत्र 2 घातलेले, बदाम फूल 1, लवंग, मिरी 4 घालायचे आहेत. आणि हे सर्व घालून आता हा, आणि चवीनुसार मीठसुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि 15 ते 20 मिनटं लागतात. हा राईस एकदम पूर्ण शिजवायचं नाही आहे, 70% 75% शिजावा इतकंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हा पूर्ण असा शिजवून घ्यायचा नाही आहे. जितकं तांदूळ आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पण मी पाणी घातलेलं आहे इथं. आणि आता हे 15 ते 20 मिनटामध्ये 70% आपला राईस शिजवून होतो. मीडियम फ्लेमवरतीच गॅस ठेवलेला आहे मी. आणि इथं ह्या पॅनमध्ये ज्या भाज्या मॅरिनेशनसाठी ठेवल्या होत्या त्या मी परतून घेणार आहे. हा कांदा थोडासा लांब चिरून मी फोडणीला घातलेला आहे. आणि ह्या भाज्या सर्व मॅरिनेशन 15 ते 20 मिनटानंतर ह्या पॅनमध्ये ह्या भाज्यासुद्धा थोड्याफार 70% होईल एवढ्या मी शिजवून घेणार आहे. चांगल्या परतून झाल्यानंतर कांदा मी 10 मिनटं अशा वाफवायला झाकून ठेवलं आहे. 10 मिनटांनी परत एकदा मी थोडंसं हलवून घेणार आहे. ह्याच्यामध्ये पाणी ॲड बिलकुल करायचं नाही आहे. जे दही घातलं होतं, जो मसाला लावला होता त्याचंच आपल्याला मिठाचं वगैरे पाणी याला सुटतं भाजीला. आणि त्याच्यामध्येच ह्या भाज्या सर्व शिजतात. आपल्याला एक्स्ट्राचं पाणी याच्यामध्ये ॲड करावं लागत नाही बिलकुल पण. आणि आता हा राईस
एक 70-75% शिजून तयार आहे. आणि याच्यामधलं पाणी काढण्यासाठी मी ह्या चाळणीमध्ये मी घातलेलं आहे राईस, जेणेकरून यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल राईसमधलं. आणि आता कांदा मी बिर्याणीसाठी असा लांब चिरून घेणार आहे. जितका आपल्याला पातळ असे काप करता येईल कांद्याचे तितके आपण करून घ्यायचे आहेत. एक 7 ते 8 कांदे घेतलेले आहेत. जितका जास्त कांदा आपण फ्राय करून बिर्याणीसाठी घालू तितकं छान अशी टेस्टी ही बिर्याणी होते. आणि आता असं पाहू शकता एकदम लांब असा कांदा मी चिरलेला आहे आणि पॅनमध्ये घातलेला आहे तेलामध्ये फ्राय करण्यासाठी. आणि चांगला खरपूस असा भाजायचा आहे, एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून करपू नये एखादा कांदा. एकदम ब्राउनिश कलर होईपर्यंत आपल्याला हा चांगला असा परतून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आता तेल निथळण्यासाठी मी चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. आणि कुरकुरीत असा हा कांदा होतो. आणि मी तळाला थोडंसं मध्ये लागू नये बिर्याणी, त्याच्यासाठी पहिल्यांदा मी हे कांदा घातलेला आहे. आणि मातीच्या भांड्याला थोडंसं पहिल्यांदा तेल लावून घेतलेलं आहे सर्वत्र. आणि पहिला हा भाजीचा थर लावल्यानंतरच ह्याच्यावरती हा राईस जो 75% शिजला होता तो मी राईस ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि वरतून आता थोडंसं बिर्याणी मसाला घातलेला आहे. आपल्याला जितकं या बिर्याणी मसाल्यामध्ये थोडं तिखटपणा असतो, त्यामुळे जास्त बिर्याणीला तिखट वापरलेलं नाही आहे. भाजीमध्ये जेवढं ॲड केलं होतं तितकंच लाल तिखट आहे. आणि आता हा कांदा जो फ्राय केला होता तो पण घालून घेतलेला आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना बारीक चॉप केलेला तो मी घालून घेतलेला आहे. पुदिना आणि कोथिंबीरमुळे बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते. आणि परत एकदा हा भाजीचा थर लावायचा आहे. सर्वत्र एकसारखं हा थर लावून घ्यायचा आहे भाजीचा. आणि त्याच्यानंतर हा परत एकदा राईस जो 75% शिजला होता तो, आणि त्याच्यावरती परत एकदा मी हा मसाला घातलेला आहे, बिर्याणी मसाला, कांदा घातलेला आहे, कोथिंबीर, पुदिना बारीक चॉप केलेला, हे सगळं ॲड करून घेतलेलं आहे. आणि आता ही बिर्याणी एकदम लो फ्लेमवरती मी 15 ते 20 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. 15 ते 20 मिनटानंतर ही पूर्ण शिजवून तयार होते. आणि त्याच्या आधी एक 10 मिनटं झाल्यानंतर याच्यामध्ये केशर दुधात मिक्स केलेलं कलरसाठी मी हे राईसला थोडंसं टेस्ट पण येते केशरमुळं, खूप छान असं फ्लेवर येतं बिर्याणीला, त्यामुळे मी केशर घातलेलं आहे इथं दुधात मिक्स करून. आणि परत एकदा 10 मिनटं एकदम लो फ्लेमवरती ही बिर्याणी शिजून तयार आहे. पाहू शकता एकदम छान असं राईस फुललेला पण आहे. आणि आता ही व्हेज बिर्याणी, दम बिर्याणी तयार आहे आपली. एकदम टेस्टी अशी सिंपल रेसिपी आहे. आपल्याला ज्या घरात भाज्या अवेलेबल असतात त्याच भाज्यांचा आपण हा राईस बनवू शकतो बिर्याणी, दम बिर्याणी. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.